श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. जिथे सर्व आशा संपतात, नशीब साथ सोडते, सर्व रस्ते मार्ग बंद होतात, सर्वत्र अंधार दिसू लागतो, तेव्हा स्वामींचा खेळ सुरू होतो. स्वामी दरबार सुरू होते. स्वामींची अद्भुत लीला सुरू होते. एकदा की महाराजांनी तुमचे गुरुपद घेतले की एक प्रचंड स्वामी शक्ती पाठीशी उभे राहते आणि ह्या स्वामी शक्ती समोर तुमच्या विरोधात केलेले प्रत्येक योजना नतमस्तक होतात. नमस्कार स्वामी भक्तांनो, तुमच्या सर्वांचं स्वागत आहे नवीन एका व्हिडिओमध्ये. स्वामी भक्तांनो, असेच मोटिवेशन व्हिडिओ ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब, लाईक आणि शेअर करा. स्वामींच्या आशीर्वादाने तुमच्या सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज नक्कीच पूर्ण करतील. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ टाईप करा. स्वामी भक्तांनो, तुमच्या समोर दोन फुलं आहेत, त्यापैकी तुम्हाला एकाला निवडायचं आहे आणि आजचा स्वामी संदेश तुमच्यासाठी काय आहे ते तुम्हाला जाणून घ्यायचं आहे. स्वामी भक्तांनो, आता हा संदेश त्या भक्तांसाठी ज्यांनी 1 नंबरच्या फुलाला स्पर्श केला आहे. स्वामी म्हणतात, बाळा, आनंदानं जगायचं असेल तर 2च गोष्टी विसरा. तुम्ही इतरांसाठी काय चांगलं केलं आणि इतरांनी तुमच्याशी जे वाईट केलं. कोणाला काही देण्यासाठी माणसाची ऐपत महत्वाची नसते, तर मनानं मोठं असणं महत्वाचं असतं. आपल्यापाशी काय आहे आणि किती आहे यांना काहीच फरक पडत नाही. फक्त आपली विचार करण्याची पद्धत व नियत शुद्ध असायला हवी. जी माणसं समजावून सुद्धा समजत नाहीत, अशांना समजावून सांगण्याचा प्रयत्न करणे टाळा. समुद्र खारट होता, खारट आहे आणि तो खारटच राहणार आहे. त्यात तुम्ही कितीही साखर मिसळून काहीच फरक पडणार नाही. रागात माणसानं कधीच इतकं पुढे जाऊ नये की राग मावळल्यानंतर परतीचे सगळे दरवाजे बंद दिसतील. या ब्रह्मांडामध्ये फक्त एकच परम चैतन्याची सत्ता आहे. ह्यालाच आपण श्री स्वामी समर्थ म्हणतो आणि ही शक्ती मानवी बुद्धीच्याही पलीकडे वाटणाऱ्या अशक्य गोष्टी सहज शक्य करते. कधी कधी आयुष्यामध्ये खूप दुःख, यातना, तकलीफ, परेशानी सहन कराव्या लागतात. असं वाटतं की खरंच देव आहे का, इथपर्यंत मनामध्ये आपल्या शंका येतात. पण खरं तर हीच वेळ आपल्या परीक्षेची असते. विश्वास ठेवा, इथूनच स्वामी लीला सुरू होते. इथूनच स्वामींचा खेळ सुरू होतो. फक्त विश्वास तुटू देऊ नका. आई बाळाला जशी हवेत भिरकावते, काही क्षण ते हवेतही असतं, पण ते हसत असतं, कारण त्याचा विश्वास असतो की कोणीतरी आहे जे आपल्याला खाली पडू देणार नाही. तोच विश्वास तुमचा स्वामींवर हवा. कधी कधी वाटतं, हे कसं होईल, हे शक्य आहे का? पण लक्षात ठेवा की तुम्ही तुमच्या बुद्धीच्या कुवतीवर शक्य आणि अशक्य ठरवता, पण स्वामींना या जगात अशक्य असे काहीच नाही. स्वामी तेच देतात जे तुमच्यासाठी योग्य आहे. फक्त तुमचा त्यांच्यावर विश्वास पाहिजे. स्वामी भक्तांनो, तुमचा विश्वास असेल तर अशक्य ही शक्य करतील स्वामी. टाईप करा आणि एक व्हिडिओला लाईक करा. स्वामी म्हणतात, बाळा, अचानक आलेल्या संकटाने होणाऱ्या गैरसमजाने वादविवाद यामुळे नाती तुटतात, विस्कटतात. पण जिथं प्रेम, माया, आपुलकी, जिव्हाळा असतो, तिथे या संकटांना जास्त वेळ टिकता येत नाही. स्वामी म्हणतात, बाळा, जिथे या गोष्टी नसतात, तिथे कोणीही कितीही प्रयत्न केले तरीही तुटलेला धागा जोडता येत नाही. येणारी संकट तुमचे हात आणि हिंमत किती बळकट आहे हे बघायला येतात. जो माणूस आपल्या माणसांचा हात सोडत नाही आणि संकटात हिंमत हारत नाही, त्याला संकट काय हरवतील. तो माणूस तर अजिंक्य आहे. चांगल्या व्यक्तीने अपमान केला अथवा रागवली तरी चालेल, पण त्याला सोडू नका, कारण मोठेपणा देऊन लुबाडणारे अनेक आहेत, पण तुम्हाला मार्ग दाखवणारे फार कमी असतात. म्हणूनच 1000 चांदण्या शोधण्यापेक्षा एकच सूर्य जवळ ठेवा. स्वामी महाराज म्हणतात, बाळा, ही एक गोष्ट कायम लक्षात ठेव. इथंच कमवायचं आहे आणि इथंच गमवायचं आहे. म्हणून कोणाला काही देता आलं नाही तरीही चालेल, पण कोणाचे मन मात्र दुखवू नका, कारण माणुसकीचे मोल हे पैशापेक्षा खूप मोठं असतं. स्वामी म्हणतात, बाळा, मी तुला त्रास देणाऱ्यांमध्ये नाही, तर त्रास सहन करणाऱ्यांमध्ये पाठवलं आहे. आणि मी नेहमी त्रास देणाऱ्यांच्या नाही, तर त्रास सहन करणाऱ्यांच्या पाठीशी उभा असतो. स्वामींवर मनापासून विश्वास ठेवून नामस्मरण करा. वेळ आली की इतकं मिळेल की मागायला काहीच उरणार नाही. प्रत्येक संकटात, दुःखात स्वामी सदैव तुमचे रक्षण करतील, सदैव तुमच्या पाठीशी उभे राहतील आणि प्रत्येक समस्यातून तुम्हाला बाहेर काढतील. श्री स्वामी समर्थ. चॅनलला सबस्क्राईब, लाईक, शेअर करून
श्री स्वामी समर्थ टाईप करा. स्वामी भक्तांनो, आता हा संदेश त्या भक्तांसाठी ज्यांनी 2 नंबरच्या फुलाला स्पर्श केला आहे. स्वामी म्हणतात, बाळा, जास्त विचार करून थकू नकोस. योग्य वेळी योग्य गोष्ट आपोआप घडते. फक्त विश्वास ठेव आणि चालत राहा. एक गोष्ट, आज जे तुझ्या आयुष्यात जे घडतंय ते सहज नाही. प्रत्येक गोष्ट तुझ्या भल्यासाठीच आहे. म्हणून विश्वास ठेव आणि पुढे चालत राहा. स्वामी म्हणतात, बाळा, शिळ्या भाकरीला आणि फाटक्या चपलाला कधीच नावं ठेवायची नाहीत. कारण भाकरी आज शिळी आहे, तिनं काल आपलं पोट भरलं होतं. आणि चप्पल आज तुटली, तिने काल आपल्याला आधार दिला होता. म्हणून आपल्या आयुष्यातील प्रत्येक व्यक्ती ही फार मोलाची आहे. तिची किंमत वेळ आल्यावरच आपल्याला कळत असते. अहंकार आणि लोभ हे माणसाच्या दुःखाचे सर्वात मोठे कारण आहे. जे अनन्य भावाने स्वामींना शरण जातो त्यांना स्वामी आपल्या मार्गदर्शन आणि अनुभूतींनी अहंकार आणि लोभांपासून दूर राहण्यास मदत करतात. हे त्रिवार सत्य आहे. स्वामींची अनुभूती येणे, आशीर्वाद लाभणे ह्या गोष्टी म्हणजेच अमृत मिळणं होय. सदा स्वामींचे नामस्मरण करा आणि कायमचे सुखी व्हा. कोणी कितीही तुला चुकीचं किंवा खोटं समजू दे, पण जर तू खरा असशील तर जो वर बसला आहे ना, तो सगळ्यांचा हिशोब घेईल. स्वामी म्हणतात, बाळा, उकळत्या पाण्यामध्ये प्रतिबिंब दिसत नाही, पण पाणी शांत आणि स्थिर असेल तर ते दिसतं. मन आणि विचार सौरभर असताना मार्ग मिळत नाही. शांत व्हा, मन एकाग्र करा, मार्ग तुम्हाला नक्कीच सापडेल. स्वामींसमोर उभा होता एक माणूस, हताश हात जोडून. डोळ्यांमध्ये पाणी होतं. मनातून पूर्ण खचून गेलेला होता. मनातून पूर्ण मोडून पडलेला होता. तो म्हणाला, स्वामी, काय करू कळत नाही. प्रश्नाचं उत्तर मला मिळत नाही. स्वामी म्हणाले, विश्वास ठेव. माणूस म्हणतो, सगळेच रस्ते बंद झाले आहेत. आशेचे दिवे मंद आहेत. स्वामी म्हणतात, बाळा, विश्वास ठेव. आज असं वास्तव्य आहे जिथं आशेचं किरण नाही. उद्या काही माझ्या आयुष्यामध्ये छान होईल असे मला आजचा क्षण नाही. कशावर मी विश्वास ठेवावा? जगामध्ये विश्वास आहे, तुमच्याकडे काय पुरावा? माणूस विचारतो. शांतपणे स्वामी हसतात आणि म्हणतात, पक्षी उडतो आकाशात आपले पंख पसरून. विश्वास असतो त्याचा खाली न पडण्यावर. मातीमध्ये बी पेरतो, रोज त्याला पाणी देत. विश्वास असतो तुझा रोप जन्म घेण्यावर. बाळ झोपतो कुशीत आईच्या कुशीत. विश्वास असतो त्याचा तिने सांभाळून घेण्यावर. उद्याचे बेत बनवतो, रात्री डोळे मिटतो. विश्वास असतो तेव्हा पुन्हा प्रकाश होण्यावर. आज माझ्या दारी येऊन आपली सगळी दुःखे घेऊन. विश्वास आहे तुझा मी हाक ऐकण्यावर. असाच विश्वास जागावा. मनात परिस्थिती बदलते. मनामध्ये विश्वास असला की परिस्थिती ही नक्कीच बदलते. स्वामी म्हणतात, नकळत तुझ्यासमोर असा एक क्षण येईल ज्याची आशा तू सोडली होतीस ते स्वप्न खरं होईल. म्हणून सगळे रस्ते बंद होतील तेव्हा फक्त विश्वास ठेव. जिथे संपतात मर्यादा तुझी, तिथूनच साथ देतो आम्ही. तुमचा विश्वास स्वामी आईवर असेल. चॅनलला सबस्क्राईब, लाईक, शेअर करा आणि कमेंटमध्ये भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे टाईप करा. स्वामींच्या आशीर्वादाने तुमच्या सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा नक्कीच पूर्ण होतील अशी मी स्वामींचरणी प्रार्थना करते आणि आजचा स्वामी संदेश इथंच थांबवते. भेटूया नवीन अशाच एका मोटिवेशन व्हिडिओ सोबत. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. व्हिडिओ संपूर्ण ऐकल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.